नमस्कार। आज आपण सर्वात सोपे कमी साहित्यामध्ये झटपट अगदी मिठाईसारखेच लागणारे पनीरच्या मोदकची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी पेड्यासारखेच मऊ लुसलुशीत, चवीला तर अप्रतिम असे हे मोदक झालेले आहे। यासाठी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। ताजा असं पनीर घ्यायचं आहे। 150 ग्रॅम साखर, जाड साखर मिक्सरला बारीक वाटून घेतली। काजू 50 ग्रॅम घेऊन मिक्सरला वाटून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीरचे असे बारीक तुकडे करून एकदम बारीक असं आपल्याला पनीर वाटून घ्यायचं आहे। तर चालू बंद मिक्सर करून चमच्याने खालीवर असं पनीर करून अशी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पनीरचे। हे बघा, जादा वेळ लागला जात नाही, लगेच पनीर बारीक होतं असं पिठासारखंच एकदम। आता हे पनीर आपण पॅनमध्ये काढून घेऊया। तर हे बघा, 250 ग्रॅम आपण पनीर घेतलेलं आहे। त्यासाठी 150 ग्रॅम जाड साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली, तीही लगेच आपल्याला एकत्र करून घ्यायचे। हे बघा, असं चमच्याने पहिलं हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता गॅस एकदम बारीक करून आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर गॅस कमीच ठेवलेला आहे। कमी गॅसवर आपल्याला एकसारखं अधूनमधून थोडं थांबलं तरी चालेल, पण एकसारखं असं खालीवर करून हे मिश्रण एकदम घट्टसर करून घ्यायचं आहे। तर हे बघा, जर अशा पनीरचे थोडेसे तुकडे वगैरे वाटत असतील तर स्पॅच्युलाने असं मऊ करून एकदम बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, आता 4 ते 5 मिनटानंतर एकदम असं ओलसर हे होतं आहे, पाण्यासारखं हे। तर हे सगळं आपल्याला आटून घ्यायचं आहे। 10 मिनटानंतर आपल्याला काजूची पावडर यामध्ये एकत्र करून घ्यायची। तर हे सर्व बनवायला आपल्याला 15 मिनटं लागले जातात। 15 मिनटात बरोबर हे तयार होत आहे। आता भरपूर असं ओलसर झालेलं आहे। आता यातला सगळा ओलसरपणा निघेपर्यंत एकसारखं स्पॅच्युलाने असं आपल्याला हलवून एकदम कोरडा असा गोळा करून घ्यायचा या पनीरचा। तर हे बघा, पूर्णपणे यातलं पाणी आटलेलं आहे, कोरडं झालेलं आहे। 10 ते 12 मिनटं लागलेत। आता 2 मोठे चमचे मिल्क पावडर यात सर्वात शेवटी ॲड करायची। चवीला खूप छान अगदी मिठाईसारखेच हे मोदक लागतात। खाली लास्टला 2 मिनटं फक्त आपल्याला ही मिल्क पावडर ॲड करायची आणि एकत्र करायची। आता गॅस बंद करूया। आणि हे सर्व करत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे, मीडियम फ्लेमवर पण नाही ठेवायचा आहे। कमी गॅसवर हे आपल्याला पनीरचं मिश्रण एकदम असं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण सर्व हे करत असताना 12 ते 13 मिनटं लागले जातात। जास्त जर ओलसर पनीर असेल तर 15 मिनटं लागले जातील। आता हे प्लेटमध्ये असं थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे मोदकासाठी मिश्रण। आणि आता इथे मोदकाचा मी साचा घेतला आहे, त्यात थोडे पिस्ते असे मी बारीक कट करून घेतले सजावटीसाठी, ऑप्शनल आहे। आणि आता आपल्याला मोदकासाठी हे मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे, छान असा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता साचा बंद करून राहिलेल्या भागामध्ये पुन्हा आपल्याला हे मिश्रण असं भरून घ्यायचं आहे। चांगलं थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे डिझाईन पण छान येते अशी मस्त अगदी। आणि खूप सोपे आहे, परफेक्ट बनले जातात, चुकत नाही। जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी पेढ्यासारखेच हे मोदक बनले जातात। नक्की ट्राय करा। साचा असा दाबून घ्यायचा, हलक्या हाताने असा खोलून घ्यायचा आहे। आणि हे बघा, खूप सुंदर असे आपले हे मोदक तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता डिझाईन खूप छान आलेली आहे। आणि मस्त अगदी हे झटपट मोदक आपले तयार आहे। आणि हे बघा, असे जे साच्यातनं काढल्यानंतर साईडच्या ज्या कडा असतात त्या हलक्या हाताने अशा काढून घ्यायच्या, म्हणजे मोदकाचा आकार खूप छान येतो आणि सुंदरही दिसतात। तर चला, बाकीचे मोदकही मी याच पद्धतीने बनवून घेते। झटपट कमी साहित्यात छान असे मोदक, चवीला तर अगदी पेढ्यासारखेच। सर्वात शेवटी हे 2 मोदक राहिले होते आपले। तर आता मोदक बनवून झालेले आहे। सर्व एवढ्या साहित्यामध्ये आपले 12 ते 13 मोदक तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मोदक आहे। नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओ बघा। आणि या पद्धतीने हे मोदक नक्की बनवून बघा, खूप छान होतात, चवीलाही खूप मस्त लागले जातात। चला तर, आपले हे गणपती बाप्पासाठी लागणारे मोदक तयार आहे। धन्यवाद, माझी पूर्ण रेसिपी बघितली।